पहिल्याच बॉल मध्ये रॉयल डायमंड आणि पहिल्याच बॉलवरती बाद आणि कोणताही बॉल न खेळता हा खेळाडू बाद झालेला आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पहिला खेळाडू बॅक इन पवेलियन, बॅक टू द पवेलियन आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशी कोचळे. एक जबरदस्त खेळाडू म्हणून परिसरामध्ये ओळख आहे. एक वादळी खेळी करण्यासाठी जाणले जातात. अनेक प्रेक्षक वर्ग त्यांची खेळी पाहण्यासाठी किंवा अगदी फॅन फॉलोअर्स उपस्थित आहेत आणि त्यांच्या मोठ्या खेळीची आता अपेक्षा आहे. परंतु समोर जर पाहिलं प्रकाश शेलार कमी नाहीयेत. प्रकाश यांच्याकडे जर पाहिलं तर अनुभव आहे आणि निश्चितपणाने प्रेक्षकांच्या माध्यमातून सांगितलं जातं पठार परिसरातले वाघ अर्थात शशी कोचळे मैदानामध्ये दाखल झालेत. आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर प्रकाश शेलार या खेळाडूकडे देखील तितकीच ताकद आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल स्ट्राईक वरती आता शशी असतील. महत्वाच्या मॅचचा महत्वाचा बॉल असेल इथून पुढे. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली. त्यानंतर आता जबाबदारी वाढली. बॅकफूट वरती आले, कट केला. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या बॉल फरार होत असताना पहिला मिळाला. परंतु त्यानंतर थोडासा बॉल थांबलाय. नैसर्गिक अडथळा आहे आणि 1 से भले 2 गुड रनिंग बिटवीन विकेट. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट पहिला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव फलकाचा विचार केला तर स्कोरबोर्ड वरती लागल्या टोटल 2 धावा. पहिल्या बॉल वरती 1 विकेट आली. तर नंतर मात्र आपण पाहिलं तर जबाबदारी वाढली. आता सेन्सिबली खेळावं लागेल दोन्ही खेळाडूंना. धीरज कासुर्डे एक चांगला खेळाडू आहे किंवा ती एक जमेची बाजू आहे या संघाची. शिवतेज 11 याही संघामध्ये मोठे खेळाडूंची अगदी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि एक सिंगल. संदीप मैदानामध्ये आपण पाहिले. संदीप अप्रतिम फिल्डिंग करत असताना पहिला मिळाली. यस आणि निश्चित आपण पाहतो संदीप डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि निश्चित आपण पाहिलं तर गोल्ड मेडलिस्ट प्लेअर आहे. एक चांगला ऍथलेटिक्स म्हणून यांची ओळख आहे आणि या भूमीनं अनेक मोठे खेळाडू दिलेत. राष्ट्रीय खेळाडू दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून पांढरदेव ऍथलेटिक्स फाउंडेशन ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणाने या भूमीचं नाव रोशन केलं गेलं आतापर्यंत. पांढरदेव ऍथलेटिक्स फाउंडेशनचा विचार केला तर साहित्यपूर्व आपण राजगुरू कोचळे सर यांच्याकडून अनेक खेळाडूंना घडवण्यात आलेला आहे आणि त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. मस्तक पेटी आहे. दस्तक 6 रन सिक्सर या प्रीमियर लीग मधला पहिला षटकार. मोलाचा वाटा आहे त्यांचं देखील मी मनापासून. डीप लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिला बॉलला. धीरज क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. मस्तक फ्लिक केलेला बॉल होता परंतु वाऱ्याचा प्रवाह काय करू शकतो एक आपण पाहिलं. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अभी तो झाकी है. यावेळेस कमबॅक. खूप चांगला बॉल. स्लोवर वन होता. गतीमधलं परिवर्तन. एक षटकार आला. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी भी गेंद है आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका खेळाडूच्या विकेट नंतर स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या. टोटल 9 धावा. 9 रन्स अराउंड द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रणव यांना प्राचारण करण्यात येते. प्रणव यांना आमंत्रित केले गेले. प्रणव यांचा विचार केला तर धावडी गावचे खेळाडू आहेत आणि समोर जर आपण पाहिलं तर धीरज कासुर्डे
शशी सर आहेत, शशिकांत कोचळे, अर्थात कोचळेवाडी गावचे आहेत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देखील त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. विद्यानिकेतन सामाजिक संस्था यासाठी कार्यरत असणारे शशी सर आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धीरज कासुर्डे, अनपटवाडी अर्थात अनपटवाडी गावचे खेळाडू धीरज कासुर्डे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे आणि हे बॅटल चांगलं आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, पहिलीच मॅच जबरदस्त. परों को खोल ये जमाना उड़ान देखता है, परों को खोल ये जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. मैदानामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून कशा पद्धतीने आता बॅटिंग केली जाईल हे पाहायचंय, गोलंदाजी केली जाईल पाहायचंय. यावेळी सडवा बॅटने खेळला, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स बॉलला फील करण्याच्या अगोदर बॉल मात्र मस्तक पदस्तक फरार होईल, निघून जाईल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट, पहिल्याच बॉलवरती धमाका. सडवा बॅटने खेळला, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स बॉलला फील करण्याच्या अगोदर पहा, पठार प्रीमियर लीगच्या स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाजूने थोडे उभे राहून सहकार्य करा. बॉल आलेले लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करून सहकार्य करायचे. आपली टुर्नामेंट आहे, आपल्या टुर्नामेंटसाठी आपण सहकार्य करूया. 4 षटकांच्या मॅच मध्ये, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असतो, प्रत्येक बॉल महत्वाचा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र एक षटकार आला या आधीच्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार खेळल्यानंतर शशी कोचळे यांचा कॉन्फिडन्स वाढलाय, दुणावलाय. परंतु समोर आता प्रणव कमबॅक करतील का पाहायचंय. यावेळेस वेगवान बॉल आहे, अक्रॉस द बॅट खेळायचा, आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसला. बॅकवर्ड रिजन मध्ये आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षक बीट झाले आणि शॉर्ट थर्ड मॅन मधून बॉल निघून गेला थर्ड मॅन रिजनला डीप मध्ये, आणि लॉंग स्टॉपला बॉल फील केल्यानंतर तो पर्यंत 1 से बोले 2 नाही 3 धावा धावफलकावरती. शून्यातून विश्व निर्माण होते एक संकल्पना आहे आणि आता धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. शून्यामधून जर वाटचाल चालू झाली आणि 16 धावा, आयुष्य म्हणजे आपण रंगमंच आहे. आयुष्याच्या पटलावरती आपण वावरताना असं वावरायचं, आयुष्याच्या रंगमंचावरती आपण असं वावरायचं असतं की आपली भूमिका या रंगमंचावरची संपली तरी आपल्यासाठी टाळ्या आल्या पाहिजेत. पहा, सर्व प्लेयर्स यावेळेस मिडल केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद, या आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. धीरज कासुर्डे यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार सिक्सर, अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आणि खेळाडूंना एक विनंती आहे आयोजन कम्युनिटीच्या माध्यमातून, तुम्ही रनिंग बिटवीन विकेट ज्यावेळेस करता त्यावेळेस खेळपट्टीच्या बाजूने करायचे, कारण खेळपट्टी बनवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे आयोजन कमिटीनं आणि लगातारच्या 3 दिवसामध्ये या खेळपट्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ही एक नम्र विनंती आहे, मनापासून विनंती आहे. यावेळेस धीरज कासुर्डे यांचा ब्लास्ट पाहायला मिळाला, एक महागडं षटक पाहायला मिळते. धीरज जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. अनपटवाडी गावचे खेळाडू. यावेळेस स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल, कॅच, कमबॅक. आणि सेलिब्रेशन सांगतोय प्रणव यांचं की ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे, ही विकेट किती महत्वाची आहे. प्रणव यांनी कमबॅक केलेला आहे, जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. एक तुम्हारी गेंद होय तो एक हमारी भी गेंद आहे. आणि त्यानंतर ईट का जवाब दिया है पत्थर से, षटकार खेळला. त्यानंतर निश्चितपणाने आपण पाहिलं प्रणव यांनी विकेट घेऊन देखील एक सामन्यामध्ये मुवमेंटम शिफ्ट केलेला आहे. सुपर क्लासिकल मॅच, दोन्ही बाजूला अगदी आपण जर पाहिलं तर खेळाडूंची तगडी फौज.
यावेळेस बॉल टप्पा पडतो, बाहेरच्या बाजूला वळण घेतोय, स्विंग होणारा बॉल. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत आणि लेफ्ट हँडेड गोलंदाजांना तो नॅचरल अँगल क्रिएट केला जातो. सातत्यपूर्व आपण पाहतो लेफ्ट हँडेड गोलंदाज एक चांगला अँगल क्रिएट करतो आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेत असतो आणि तोच चांगला प्रयत्न प्रणव यांच्याकडून केला आतापर्यंत. यावेळेस बॉल टप्पा पडला, बाहेरच्या दिशेनं बॉल स्विंग झाला, त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगल कंप्लीट केल्यानंतर षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती टोटल धावा लागल्या 23. या ओव्हरमध्ये निश्चित धावफलकाचा रेशो वाढलाय किंवा धावफलकाचा ग्राफ वाढलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक चौकार देखील आपल्याला पहिला मिळाला, परंतु त्यासोबत एक विकेट देखील घेण्यामध्ये प्रणव यांना सफलता मिळाली आहे आणि ती महत्वाची विकेट घेतली आहे. धीरज कासुर्डे या खेळाडूकडे भरपूर क्षमता होती. अशा खेळाडूची विकेट घेतल्यानंतर मात्र आता धावफलकाची जबाबदारी वाढवण्याचं काम शशिकांत कोचळे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत अर्थात निलेश निखिल आणि शशी यांची जबाबदारी वाढलेली आहे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉल आणि जबरदस्त कॅच केलाय, कॅरी अप्रतिम कॅच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फुलटॉस बॉल वरती तो प्रहार चढवला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब जबरदस्त कॅच मैदानामध्ये. आणि शशी कोचळे यांच्यासाठी एक कॅश प्राइज आलेला आहे. लगातार 3 षटकार खेळले तर शशी कोचळे यांना राजगुरू कोचळे आणि सूरज गंगावणे यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि त्याचप्रमाणे सन्मान्य शशिकांत मांढरे यांनी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलेलं आहे. लगातारचे 3 षटकार आणि आता शशी कोचळे यांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी चालू झालेल्या आहेत. जबरदस्त मॅच चालू आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट, प्रत्येक बॉल महत्वाचा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा महान कोई नहीं होता, जब तक ना पडे हथोड़ी के घाव, पत्थर भी हा भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय उरत नाही. तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष आणि कष्ट अपार मेहनत घ्यावी लागेल, यशाला मात्र पर्याय उरणार नाहीये. यावेळेस पुढचा बॉल स्ट्राइक वरती नवीन बॅटर. उलटाच बॉल आहे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये, परंतु यावेळेसचा बॉल मात्र आर पार सीमारेषा पार. एक चांगला स्ट्रोक सिक्सर येतोय, खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये. अगदी आल्या आल्या स्वॅग से किया है सबका स्वागत. राज यांच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार राजेशाही षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मध्ये प्रकाश आले अगदी वाऱ्याच्या वेगात आणि बॉलला फील्ड केलं गेलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम आयोजनातून साकार होणारी एक देखणी सोहळा. आणि शशी कोचळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आणि त्यांना लगातारच्या 3 षटकारांसाठी सन्मान्य सर्वांकडूनच 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अर्थात व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर. आणि यावेळेसचा बॉल इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झालाय आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. अर्थात फ्री हिट की गेम को सुपर हिट करतील का पाहायचंय. हो, यावेळेसचा लगातारचा दुसरा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि तो बॉल नो बॉल येतोय. 2 लगातारचे बॉल एक्स्ट्रा आणि फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतो वाईट बॉल आहे, परंतु फ्री हिट कंटिन्यू असेल. वाईट बॉल येतोय जरूर. 3 एक्स्ट्रा रन.
समोरच्या दिशेने खेळलाय वाईट यॉर्कर डीप लॉंग ऑफ मध्ये. वा, अनएक्सपेक्टेड बाउन्स आला, परंतु अशा परिस्थितीमध्ये एका हातामध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय यार, दर्जेदार. असं वाटलं नव्हतं की अगदी एवढा बॉल बाउन्स होईल, परंतु फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अगदी हाय जम्प घेतल्याने डाव्या हाताने बॉल थांबवला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. फ्रीटचा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला, अगदी एकच धाव या बॉलवरती पाठीमागे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील प्रेक्षक लांबच लांब दूरच दूर. सुपर क्लासिकल हिट, अगदी धमाक्यावरती धमाके. राज यांची बॅट तळपली, अगदी लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडून बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर गगनाच्या गाभाऱ्यामध्ये षटकारांचं तोरण विणलं जातं पहिल्याच इनिंग मध्ये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना 40 धावा धाव फलकावरती. बॅकफुटवरती आले, कट केल्यासाठी आड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र शशी यांनी क्रीजच सोडलं नाहीये आणि विकेटचं होईल पतन. शशी कोचळे बॅक टू पवेलियन. तीन षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 40 धावा जैसे ते आहेत. आणि आता शेवटचे 6 बॉल, निर्वाणीचं षटक आहे महत्वाचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आणि या 6 बॉल मध्ये अबाव 50 ते 55 पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, काही पाहायचं आहे. हे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. प्रकाश अप्रतिम क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा देखील ट्राय केलाय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट. एक धाव महत्वाचे. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, निर्वाणीचं षटक आहे. या षटकाला हाणामारीचं षटक असं देखील म्हटलं जातं. यावेळेचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये. बॉलला थांबवण्याचा चांगला प्रयत्न केलाय सीमारेषेच्या आतमध्ये. थोडस फंबल झालं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बॉल गॅदर केला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. याही वेळेसचा बॉल अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा ट्राय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये येईल 3री विकेट. 4थी विकेट मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर पहिल्याच बॉलवरती रनआउटची एक विकेट आली, त्यानंतर एक कॅच दर्जेदार झाला, त्यानंतर शशी कोचळे रनआउट झाले आणि याही ठिकाणी हा खेळाडू रनआउट होतोय स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय आयोजन कमिटीचं एक चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळालंय. या संपूर्ण पठार प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व टीमसाठी या ठिकाणी ग्लुकॉन डी अर्थात एनर्जी ड्रिंक आणि निंबू पाणीची व्यवस्था केलेली आहे. त्या सर्वांचं निश्चितपणाने आपण पाहतो आयोजन कमिटीचं मी मनापासून
आभार मानतो, कारण खेळाडूंचा सर्वार्थानं विचार केला या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. अगदी चषक चांगले आहेत, अगदी आपण पाहतो स्पोर्ट ऑन लाईव्ह कव्हरेजचं काम चांगलं आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे पंच, सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे पंच, खेळाडूंसाठी बसण्यासाठी स्वतंत्र पवेलियन्स, सुसज्ज व्याटस्पीड, एक चांगली साऊंड सिस्टीम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक चांगली खेळपट्टी. पहा, सर्व टीम ओनर्स, संघ मालक, आपल्याला विनंती आहे या ठिकाणी एनर्जी ड्रिंक अर्थात ग्लुकॉन डी उपस्थित झालेली किंवा या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. तर टीम ओनर आपल्याला विनंती आहे, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि आपण आपापल्या टीमचे एनर्जी ड्रिंक घेऊन सर्व खेळाडूंना ते वाटप करायचंय. फुल टॉस बॉल स्टेप आउट झाले, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करण्याचा प्रयत्न, वन बाउंस बॉल फील केला जातोय, दुसऱ्या धावेचा देखील केलाय ट्राय. एक से भले दो के साथ कहाणी आगे, 2 के 7 कारवा आगे. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथ्या षटकामधला आता शेवटचा बॉल आहे. अंत भला तो सब कुछ भला, शेवट गोड करतील का? 47 धावा धावफलकावरती, शेवटचा बॉल षटकामधली 50 पर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. यावेळेस क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, व्हॉट अ बॉल यार, मिडल ऑफ द मिडल, अगदी लेग स्टंप वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय मैदानामध्ये परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर डिलिव्हर केला आणि शेवटच्या बॉल वरती विकेट घेऊन या खेळाडूचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. धाव फलक जैसे ते 47 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे ब्लू स्टार 11 संघाला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅटर आणि शिवतेज 11 आपण क्षेत्ररक्षण लावून सहकार्य करा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण व्यासपीठावरती. शेड्यूल प्रमाणे असणारी नेक्स्ट मॅच लाईनअप करून हे खेळाडू सगळे ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवू. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय सरपंच किंग्स 11 लगेच आणि नंदा फॅन्स क्लब. लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्मान्य फौजी अनिल कोसळे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. फौजी यांच्या माध्यमातून या मॅचचा टॉस केला जाईल आणि कॅप्टन्स या नंद्या फॅन्स क्लब आणि सरपंच किंग्स 11. सरपंच किंग्स 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत का? सरपंच किंग्स 11 कॅप्टन, लास्ट कॉल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या नंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. सरपंच किंग्स 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत का? या लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
येस, टॉस केला जातोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूसाठी पहिलवान विकास भाऊ गाडवे युवा मंच यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट दिला जाणार आहे. मनापासून स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे ग्लुकॉन डी दिली जाणार आहे मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला. AK स्पोर्ट्स अर्थात अक्षय मांढरे यांच्याकडून हे सहकार्य आहे. मनापासून धन्यवाद. मैदानामध्ये दोन्ही बॅटर रेडी होत आहेत. चला स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवू. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जाऊया मैदानामध्ये. खूप चांगला क्रिकेटचा दर्जेदार सोहळा, एक निसर्गरम्य वातावरण. स्पीडअप घ्या प्लीज. स्ट्राइक वरती प्रकाश पाहिला मिळतो. नॉन स्ट्राइकिंग एंड वरती प्रणव. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलं षटक. पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चांगला स्ट्रोक आहे. दर्जेदार स्ट्रोक गॅप मधून बॉल फरार होतोय. वाऱ्याच्या वेगानं हा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. ये रास्ते है 4 के, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार चौकार. धीरज यांच्यावरती हा हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल करत असताना खेळाडू पाहायला मिळाले. खरं तर प्रकाश यांचा विचार केला ना तर प्रकाश यांच्या मध्ये ताकद आहे किंवा धावडी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव म्हणून प्रकाश यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या बॉलवरती रिव्हर्सचा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट झाला, परंतु याही वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बनता है तो बहुत खूबसूरत बनता है. बनी तो बनी वरना अब्दुल गनीवाला स्ट्रोक रिव्हर्सचा स्ट्रोक कधीही क्रिकेटच्या इतिहासामध्ये अस्तित्वातच नव्हता, परंतु हा स्ट्रोक शोधून काढला झिम्बाब्वे संघाचे खेळाडू अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर. त्यानंतर केविन पीटरसन सातत्यपूर्व खेळला आणि ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर. आणि भारतीय संघामध्ये जर विचार केला तर सातत्यपूर्व सूर्यकुमार यादव या खेळाडूंना रिव्हर्सचे स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत. त्यासोबत AB डिव्हिलियर्स रिव्हर्ससाठी गाजले जातात किंवा आपण जर पाहिलं तर अनेक टुर्नामेंटमध्ये AB डिव्हिलियर्स या खेळाडूंना रिव्हर्सच्या माध्यमातून धावा गोळा केलेल्या आहेत. एक रिव्हर्सचा स्ट्रोक त्याबद्दल चर्चा केली. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो पहिलाच बॉल फेस करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये रेडी आहेत, अर्थात प्रणव.
एक परफेक्ट अष्टपैलू आहेत दोन्ही खेळाडू. कारण प्रणव यांचा विचार केलाय तर प्रणवनं एक ओव्हर देखील डिलिव्हर केली आणि धीरज यांनी देखील बॅटिंग केली आणि दोन्ही खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. यावेळेस टप्प्याचा बॉल ऑन साइडला हिट केलाय, चांगला हिट पहिला मिळतोय. फलंदाजाला सुपर हिट करेल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल थांबवला. माझ्या रे यावेळेस मिडल केला, ऑन साइडला हिट केलाय, डीप लॉंग ऑन रिजन फोडलाय, वाघाची दहाड फोडला पहाड. 6 धावा, षटकार, राजेशाही सिक्सर. स्कोरबोर्ड वरती टोटल धावा लागतायत 14 धावा. यावेळेस क्लीन बोल्ट, इतका जवाब पत्थर से सिक्सर खेळला. नंतरच्या बॉल वरती धीरज कासुडे यांनी आपला क्लास दाखवलाय. अगदी तिन्ही स्टम्प्स वाकवलेले आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय, अगदी स्टम्प्स उद्ध्वस्त केल्या मैदानामध्ये. परफेक्ट यॉर्कर. यूज करायचे सर्व बॅटर आणि विकेट किपर. अभी तो आगाज दिखाया है, अभी तो आगाज दिखाया है, अंजाम बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर बाकी है. अभी तो सिर्फ झाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले तर दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन तैनात आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नवीन षटक अर्थात षटक क्रमांक 2 घेऊन निखिल मैदानामध्ये आपल्याला पहिला मिळत आहेत. स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड बॅटर रेडी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळाय, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड केला जातोय. थोडस गडबड झाली. मिस टाइम आपण जर पाहिलं तर मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड आणि ती सेकंड धाव देखील कंप्लीट केली जाईल. धावांचं लक्ष आहे. 16 धावा तर धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. मॅच दोन्ही संघांसाठी समान स्थितीमध्ये. यावेळेस मिडल किरणाचा प्रयत्न, डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले परंतु कॅच ड्रॉप. एक अवघड कॅच होता मी म्हणेन, परंतु क्रुशियल मुवमेंट मध्ये हे कॅच कॅरी करावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये कॅच घ्यावेच लागतील. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं.
लेफ्ट हँडेड बॅटर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला आणि तो बॉल धाव या फलकाला निश्चित आकार देऊन गेलाय. येणारे 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 30 धाव संख्येची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. टीम ब्लू स्टार 11 या संघाला 16 बॉल आणि 30 ची गरज. यावेळेस सफल झाले. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल फरार. 1 बाउंस चौकार. ये रास्ते है 4 के मिलेंगे रन 4. लेग बिफोर विकेटचं अपील केले गेले, परंतु पंचांनी स्पष्ट निकाल दिलाय आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. खरं तर आपण जर पाहिलं ना तर आई काळेश्वरी देवीच्या कृपाआशीर्वादानं संपूर्ण स्पर्धा आणि पर्व क्रमांक चौथं आणि दर्जेदार पर्व आपण पाहतो. एक चांगलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पर्वामध्ये निश्चित प्रत्येक संघ मालक किंवा प्रत्येक खेळाडू आपल्या टीमच्या अस्मितेसाठी, आपल्या टीमच्या परंपरेसाठी मैदानाच्या आतमध्ये किंवा टीमच्या एक नाव मोठं करण्यासाठी मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळणार आहे. हो, डायरेक्ट हिट केला, अपील केलंय पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, वाईड प्लस विकेट. जबरदस्त हिट पाहिला मिळतोय, अगदी डायरेक्ट हिट झाला आणि त्यामध्ये खेळाडू बॅक इन पवेलियन. झटका क्रमांक 2, जबरदस्त झटका. पहा, डिसिजन कळवायचा आहे. मनीष मांढरे, आपला डिसिजन कळवा आपल्या टीमचा. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा अर्थात बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक 24 या धावसंख्येवरती आहे. मॅच ऑन आहे, मॅच दोन्ही संघांसाठी जिवंत आहे आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने मॅच रंगवली जाईल हे पाहायचंय. जिंदगी का रास्ता आसान तो कभी नहीं होता, विना संघर्ष हा मान कोई नहीं होता. संघर्ष करावा लागेल. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. हारना भी मंजूर है, हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. प्लेस केला, फक्त दिशा दाखवली, क्षेत्ररक्षक येतोय डीप लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के साथ कहाणी आगे. सेन्सिबल क्रिकेट आहे. विकेट आल्यानंतर पहिला बॉल फेस करत असताना मात्र खेळाडूच्या माध्यमातून पहिला बॉल मॅच्युअरली फेस केलाय आणि सिंगल कंप्लीट करून नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिलाय. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसऱ्या मधला शेवटचा बॉल. सुपर क्लासिकल मॅच, पठार प्रीमियर लीग 2025 पहिलीच देखणी आणि दर्जेदार मॅच पाहायला मिळत आहे. सेकंड इनिंग मध्ये दोन्ही संघांना एक विजयाची समान संधी आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. फ्लिक केला, फक्त दिशा दाखवली, मनगटातली ताकद दाखवणारा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट रिजन मध्ये. बॅकअप मिळाला, खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं मिळत आहे. मिड विकेट रिजनचा जर विचार केला ना
किंवा ऑफसाईडचा, तर त्या रिजन मध्ये थोडीशी बाउंड्री लांब आहे किंवा थोडी दूरवरती आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर समोरच्या दिशेनं तुम्ही स्ट्रोक चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट करू शकता. षटक क्रमांक 3 आता प्रगतीपथावरती धावफलकावरती 27 धावा आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 बॉल 21 ची गरज. संपूर्ण सामन्याची जी काही कल आहे किंवा संपूर्ण सामन्याची जी काही दिशा आहे ना ती या ओव्हरवरती बरचसं काहीतरी सांगून जाणार आहे हे षटक. शशी वर्सेस स्ट्राईक वरती फलंदाज. मनीष मांढरे यांच्या माध्यमातून निर्णय कळवलेला आहे. क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजीचा निर्णय. समोरची टीम लगेच बॅटिंगसाठी तयार राहा. 12 बॉल आणि 21 ची गरज आहे. शशी कोचळे बॉलिंग ट्रॅक वरती. संपूर्ण सामन्याचं लक्ष लागून राहिल्याने ही ओव्हर आहे किंवा निकाल स्पष्ट करणारी ओव्हर आहे. या ओव्हर वरती सामन्याचा कल अवलंबून आहे. आणि बॅटरसाठी एक कॅश प्राइज या ठिकाणी सूरज गंगावणे यांच्याकडून लगातार 3 षटकार खेळावे लागतील. या ओव्हर मध्ये 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा ट्राय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. पहा बाल वाचलेत. अगदी डायरेक्ट हिट साठी देखील प्रयत्न केला होता. एक चांगला थ्रो पहिला मिळाला. पहिल्या बॉल वरती 2 रन आलेले आहेत. मॅच ऑन आहे. मॅच जिवंत आहे. 11 बॉल 19 ची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मुकाबला. स्टोक खेळा समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील करण्याचा प्रयत्न करतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त बॉल फील केला यार. एकच धाव. या बॉलवरती एक सिंगल आली आहे. मॅच जिवंत ठेवली आहे. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानते हैं. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सफल झाले. ऑन साइडला खेळला आहे. बॅटची एक एज. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल वाऱ्याच्या वेगाने फरार होतोय आणि क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. बॉल मात्र सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी फरार. आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. बदलला. आता 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 14 रनची गरज आहे. इथून पुढे 9 बॉल आणि 14 ची गरज. कुठलाही खेळाडू आज जाणार नाहीये. डिस्कशन करणार नाहीये. कमिटीच्या माध्यमातून इथून पुढे पंचांना कॉल दिल्यानंतरच पाळण्यासाठी तुम्ही ड्रिंक ब्रेक अलाउड केलं जाईल. 2 ओव्हर नंतरच ड्रिंक ब्रेक. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळायचे. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. बॉल फरार होतोय. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. 1 बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्डला आकार आलाय.
आणि आता केवळ 10 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन होऊ शकते, पण मात्र गोलंदाजांना विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं. ही भूमी लढवय्यांची आहे. शूरवीरांचा जिल्हा अर्थात सातारा जिल्हा, आणि या भूमीतून अनेक देश सेवेसाठी जवान देखील आपण पाहिलेले आहेत. अनेक पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे पोलीस बंधू आहेत. त्यासोबत या संपूर्ण भूमीतून अनेक ॲथलेटिक्स खेळाडू आहेत, ज्यांनी मात्र आपल्या भूमीचं सातारा जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. राष्ट्रीय खेळाडू आपण पाहिलेले आहेत, अगदी स्टेट लेवलचे खेळाडू आहेत, आणि ऑलिम्पिक मध्ये देखील प्रतिनिधित्व करणाऱ्यांसाठी निश्चित शुभेच्छा आहेत. यावेळेचा बॉल मात्र नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिटचा. इनलिगल फील्ड पोझिशन, बँड स्पेस, नो बॉल, इनलिगल फील्ड पोझिशन. यस, इट्स नो बॉल, नो डाऊट. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. केवळ 8 धावांची गरज आहे इथून पुढे. अजूनही मॅच लढली जाऊ शकते किंवा त्यासाठी तुम्ही इंटरेस्ट निर्माण करू शकता, परंतु विकेटच्या शोधामध्ये असावं लागेल. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. प्रेशर, दबाव. 8 धावांची गरज असताना शशिकांत बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु डोक्यावरून बॉल होईल फरार. संघर्षाचा षटकार, मागणी तसा पुरवठा, डिमांड तशी सप्लाय. शशी कोचळे यांच्यावरती केले आक्रमण. या ओव्हरमध्ये संपूर्ण सामना फिरवलाय. या ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचा दिशा बदलली आहे. येणारे दोन रनची गरज आहे आता इथून पुढे. 7 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. यावेळेस स्टोक फसला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? या कॅचवर ती मॅच बनू शकते, परंतु नो मॅच लँड मध्ये बॉल विसावला आणि 2 धावा कंप्लीट करून पहिल्या मॅचचे हिरो ठरतायत. अर्थात पहिल्या मॅच मध्ये ब्लू स्टार 11 या संघाने मात्र सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन.